नमस्कार मंडळी, निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या खास किचन टिप्स घेऊन आले। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। 1. किडनी शुद्ध करण्यासाठी टरबूजाचा रस आणि त्यामध्ये कोथिंबीरचा रस दोन्ही एकत्र करून पिल्याने किडनी स्वच्छ होते। 2. काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच, त्याचबरोबर भूकही वाढते। 3. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात झोप लागत नसेल तर पायामध्ये सॉक्स घालून झोपल्याने झोप शांत लागते। 4. तुमच्या पित्ताशयात खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करावे। मुळ्याचा रस आखाडे तयार करण्यासाठी वाचवितो। 5. तुम्हाला निरोगी शरीर हवं असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही भरपूर नाश्ता करा, यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी टिकून राहील। 6. पोटाचा कुठलाही आजार असल्यास आपल्या घरातील मसूरची डाळ ही अतिशय गुणकारी आहे, तर मसूरच्या डाळीचे सेवन जास्त करावे। 7. टोमॅटोचा रस पिल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतात, तसेच टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते, तसेच डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते। 8. कोरफडमध्ये हळद मिसळून लावल्याने डाग कायमचे नाहीसे होतात। 9. केसांना कांद्याचा रस लावल्याने फक्त केस गळतीच थांबते असं नाही, तर पांढरे केसही काळे व्हायला लागतात। 10. गाजराचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारशक्ती जास्त वाढते। 11. रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडपणा कमी होतो, तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रियाही चांगली सुधारते। 12. शुगर कंट्रोल करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अतिशय गुणकारी आहेत, तर शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे, याने शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते। आठवड्यातून एक वेळेस शेवग्याच्या शेंगाची भाजी अवश्य खावी। 13. डोळ्यांची दृष्टी मजबूत हवी असेल तर आपल्या आहारात कांदा खाणे खूप गरजेचे आहे। 14. कंबरदुखीचा खूप त्रास जास्त होत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कंबरेवर मसाज करावा, कंबरदुखीचा त्रास लवकर कमी होण्यास मदत होते। 15. आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आहारात टोमॅटोचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे। 16. पिंपल्सचा खूप जास्त त्रास होत असेल तर कच्चं दूध आणि मध एकत्र करून रात्रभरासाठी लावून चेहऱ्यावर ठेवावे। 17. जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते। 18. उवा पासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा, उवापासून सुटका मिळेल। 19. मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंगही उजळतो। 20. गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो व शरीरातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही। 21. आपला चेहरा खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने कधीच धुवू नये। 22. काळ्या मातीमध्ये आपले देशी तूप मिसळून सूज आलेल्या ठिकाणी लावावे, सूज कायमची उतरण्यास मदत होते किंवा उतरते। 23. पोटात खूप जास्त दुखत असेल तर केळीमध्ये थोडासा मध टाकावा व ही दोन्ही मिक्स करून खावे। 24. एका आठवड्यात 2दा कारल्याची भाजी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते। 25. हिरव्या मिरच्यांचे देठं तोडून फ्रीजमध्ये ठेवल्यास हिरवी मिरची जास्त काळ ताजी राहते। 26. दुधाच्या सायमध्ये चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी मोठ्या प्रमाणामध्ये निघते किंवा जास्त प्रमाणात निघते। 27. रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी साखरेच्या पाकात रसगुल्ला शिजवताना जेव्हा साखरेच्या पाकात रसगुल्ला स्पंजी येऊ लागतो तेव्हा त्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घाला। 28.
जर दही सेट झाले नसेल तर एका सपाट ताटात पाणी घेऊन त्यात दही असलेले भांडे ठेवा. मग पहा 1 तासात दही तयार होईल. 29. आंब्याचे लोणचे जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी ते सूर्यप्रकाशात ठेवा आणि लोणचे कोरड्या जागी ठेवा. 30. ताजे नारळ पाणी सहज फोडण्यासाठी प्रथम नारळातील सर्व पाणी टोचून काढून नंतर गॅस बंद करून वरती ठेवून 2 ते 3 मिनिटे भाजून घ्या. त्यामुळे नारळाचा कडक टॉप फोडणे सोपे होते. मैत्रिणींनो, या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.